नमस्कार, मी सौ पूजा निलेश वळसे, आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष. आता आपल्याकडे महिला अध्यक्षपद होतं शरदचंद्र पवार पक्षाचं, पण मग महिला अध्यक्षपद असताना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य का व्हावंसं वाटलं? मी जेव्हा महिला अध्यक्षपद घेतलं तेव्हा मला तर काही फक्त पदावरच काम करण्याची माझी इच्छा होती. पण आपल्या इथल्या स्थानिक नेत्यांनी जेव्हा लोकसभा आली, विधानसभा आली, तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की ताई तुम्हाला पुढे जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे. आणि जेव्हा विधानसभेचा प्रचार चालू होता तेव्हा मला म्हणजे सांगण्यात यायचं की आज ताई तुमच्या गटामध्ये प्रचार आहे, तर तुम्ही हे करा, आमच्यासोबत पाहिजेत गटामध्ये प्रचार करायला. त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर रात्रीचे 1 वाजता, 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, मी त्यांच्याबरोबर प्रचार केलेला आहे. तेव्हा मला त्यांनी दिलेला शब्द मला पाळायचा होता, पण समोरच्यांनीच शब्द तो पाळला नाही. त्यांनी जर दुसऱ्या पक्षातले उमेदवार घेऊन जर दुसऱ्या पक्षांना मोठे करत असेल तर मी का निवडणूक नाही लढवावी? आणि मला मी फक्त माझ्या गटापुरतंच बोलत नाही, तर मला तुम्ही कोणत्याही गटामध्ये संधी दिली असेल तरी मी निवडणूक लढवायला तयार होती. कारण की मी आंबेगाव तालुक्याची एक महिला अध्यक्ष होती. महिलांचे प्रश्न मला मांडायचे होते, म्हणून मला वाटलं की तुम्ही अपक्ष लागता, मग तुम्ही पक्षाचा राजीनामा देऊन लागता. मी पक्षाचा राजीनामा दिलेलाच नाही अजून अपक्ष लागता. नाही, मी पक्षाच्या वरिष्ठांना सगळ्यांना माहिती आहे की मी ही निवडणूक अपक्ष लढत आहे म्हणून. आपला राजकीय वारसा काय? मला राजकीय वारसा असा कुठलाही नाही आहे. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, माझी जनता माझ्यासोबत आहे. राजकीय वारसा असेल तरच त्यांनी निवडणूक लढवावी असं काही नाही आहे. सर्वसामान्यांना ही निवडणूक लढवता येते. ग्रामस्थांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? खूप छान प्रतिसाद आहे मला. इथून पुढचं विजन काय असेल? माझं विजन असं असेल की आपल्या महिलांसाठी काहीतरी करायचं आहे मला. काहीतरी म्हणजे महिला सक्षमीकरण. ज्या महिलांना आत्ता रोजगार नाही त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे. येणाऱ्या तरुण वर्गालाही मला सक्षम करायचं आहे. व आत्ता येणारे तरुण वर्ग असेल यांना चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल किंवा यासाठी मला काम करायचं आहे. वरिष्ठांचा तुम्हाला पाठिंबा, वरिष्ठ तुमच्या प्रचारांत सहभागी होतील का पुढे? बघू, मी वरिष्ठांना नक्कीच बोलेल, होतील. मला असं म्हणजे मला स्वतःला तरी असं वाटतं.